जय भीम मित्रांनो, आपण जर बघितलं तर नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतरावजी पवार यांचं नुकतंच निधन झालं. आपण जर बघितलं तर त्यांचं जे विमान आहे ते लँडिंग होताना एक आकस्मिक असा स्फोट झाला आणि त्यामध्ये असणारे जो पायलट आहे, एक सोबतचे जे 2 IAS अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत, सुरक्षा रक्षक, अशा प्रकारचे जे 4 ते 5 व्यक्ती जे आहेत ते या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर बघितले तर एक दुःखद अशी वार्ता आपणाला ऐकायला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्ती या अपघातामध्ये निधन झाल्या त्यांना संपूर्ण माझ्या कुटुंबाच्या वतीनं, संपूर्ण माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी मी अर्पण करतो आहे. आपण जर बघितलं तर अजितजी पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा जर आपण संपूर्ण जीवन प्रवास बघितला तर त्यांचा जो जन्म आहे तो 22 जुलै 1959 रोजी नगर जिल्हा जो आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये देवळाली प्रवरा नावाचं जे गाव आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या जन्मापासूनचा त्यांचा आजपर्यंतचा जो संपूर्ण प्रवास आहे, जो राजकीय प्रवास आहे, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं आपण काम करणार आहोत. असं म्हटलं जातं की प्रशासनामध्ये त्यांची घट्ट अशी एक पकड होती किंवा ते प्रशासनिक कामाने किंवा लोककार्यामध्ये किंवा समाजसेवेमध्ये स्वतःला त्यांनी झपाटून दिलं होतं. म्हणजे झपाटून काम, म्हणजे एखाद्या कामाच्या मागे लागलं तर ते काम कसं पूर्ण करायचंच याच्या मागे त्यांचा प्रचंड म्हणजे मोठी धडपड असायची. आणि कुठलाही आडपडदा न ठेवता ते त्या कामाच्या मागे लागायचे. आणि जे जे मोठे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांच्यावर देखील त्यांचा जबर असा धसका होता. कारण ते ज्यावेळी अशा प्रकारची कामं करायचे त्यावेळी जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील त्यांच्या या कार्यप्रवृत्तीला थोडे डरकावून राहायचे. कारण आपण जर बघितलं तर 1982 मध्ये नुकतंच सहकार क्षेत्र जे आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या या आयुष्याची सुरुवात केलेली आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर दादा म्हणून जी ओळख होती ती ओळख आता आपल्यामध्ये राहणार नाही आहे. पण त्यांनी मिळवलेली जी ओळख आहे, त्यांनी मिळवलेली जी ही ओळख आहे ती त्यांच्या कामाचं फार मोठं प्रतीक आहे. आपण जर बघितलं तर त्यांच्या अंतदेहाला म्हणजे जो जी गर्दी आपण बघितली, जी गर्दीचा जो प्रचंड लोकांचा जो समूह होता तो त्यांच्या या कार्याची आठवण करून देतो किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे केलेलं हे काम आहे किंवा ज्या कामाच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्या ठिकाणी जी उपस्थिती लावलेली आहे ती आपणाला दादांचं जे काम आहे ते खरोखर कशा पद्धतीनं चाललेलं होतं याची जाणीव किंवा याची आठवण करून देते. आपण जर बघितलं तर शरदजी पवार आहेत, जे त्यांचे जे भाऊ आहेत अनंतरावजी पवार यांचे ते सुपुत्र होते. आणि त्यांचे जे वडील होते अनंतरावजी पवार हे चित्रपटसृष्टीमध्ये कामाला होते. राजकमल जे चित्रपटसृष्टीचं जे हे आहे त्यामध्ये त्यांनी बराच सारा आपला जो जीवनाचा काल आहे तो घालवलेला आहे. आणि म्हणून त्यांचे जे आजोबा आहेत किंवा त्यांची जी आजी आहे त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा त्यांच्या जर आपण आजी बघितला तर त्या शेतकरी कामगार पक्ष जो आहे यांच्या माध्यमातून त्या सदस्या बनलेल्या होत्या. आणि त्यानंतर पुढे या घराण्याचा जो प्रवास आहे, मग शरदजी पवार असतील किंवा त्यांच्या आई असतील शारदाबाई, या त्या शेकापच्या सदस्या ज्या होत्या. त्याचबरोबर आपण बघितलं तर संपूर्ण जो बारामतीचा जो हा संपूर्ण परिसर आहे, या परिसराला विकासाचं जे लाभलेलं हे सहकार क्षेत्र आहे किंवा विकासाची लाभलेली जी गंगा आहे ती या पवार घराण्यानं अतिशय जोमाने पुढे नेलेली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर 1967 साली पहिल्यांदा काँग्रेसने जी विधानसभा जिंकली त्या पहिल्या विधानसभेत आपण जर बघितलं तर त्यांना राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून पद दिलं होतं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून शरदजी पवार झाले होते. त्याचबरोबर आपण बघितलं तर हा जो सगळा प्रवास आहे त्यामध्ये आपण बघितलं तर अजित पवार जे आहेत तो हा आपल्या काकांचा म्हणजे जे शरदचंद्रजी पवार आहेत त्यांचा हा जो संपूर्ण राजकारणाचा प्रवास त्यांनी जवळून बघितलेला आहे. आणि बारामती
महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल जे आहे बारामती या स्कूलमध्ये त्यांनी आपलं जे 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते अजित पवारजी यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर 10वीमध्ये असताना त्यांचे जे वडील आहेत ते निघून गेले आणि वडील निघून गेल्यावरती फार मोठी जबाबदारी अजित पवारांवरती येऊन पडलेले होते आणि त्यामध्ये त्यांना असं म्हटलं जातं की उच्च शिक्षण जे आहे ते घेण्याची संधी नाही मिळाली. काही जबाबदाऱ्या वडील गेल्यानंतर अचानक अंगावरती ज्यावेळी येतात तेव्हा माणसाच्या मनाची जी स्थिती आहे ती कशी होते ती आपण जाणू शकतो. त्याचबरोबर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 1982 साली त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी सहकार क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्याचा किंवा राजकारणाचा पहिला पाय रोवला आणि असं म्हटलं जातं जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये आपली सहकार क्षेत्रातून त्यांनी एक प्रखर कामाची चांगली अशी एक जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते घडवण्याचं काम केलं आणि या सहकार क्षेत्रामधून त्यांनी पहिला जो साखर कारखाना आहे जो पहिला साखर कारखान्याचे संचालकपद वयाच्या 23व्या वर्षी अजित पवार यांनी मिळवलेलं आहे. आणि आपण जर बघितलं पुढे 1991च्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेवरती देखील ते निवडून आले होते. पण काँग्रेसचे जे राजीव गांधी आहेत ज्यांची हत्या झाली आणि PV नरसिंहराव यांनी पंतप्रधान जे होते PV नरसिंहराव यांनी शरद पवार यांना कॉल केला आणि त्यांना पुन्हा एकदा केंद्रामध्ये संरक्षण मंत्रीचं पद दिलं आणि त्यानंतर त्यांनी अजित पवार यांनी आपल्या लोकसभेचा राजीनामा दिला आणि ती जागा खाली करून ते पुन्हा आमदारकीसाठी महाराष्ट्रामध्ये आले. आणि आपण जर बघितलं तर 4 महिने खासदारकीचा 4 महिन्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत त्यांनी 13 वर्ष राजकारण केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे जे पृथ्वीराज चव्हाण आहेत ते मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद ही मोठी भूमिका महाराष्ट्रामध्ये बजावलेली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर कृषी मंत्री हे पद देखील त्यांनी अनुभवलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर डिसेंबर 1992 म्हणजे डिसेंबर 1992 साली जे बाबरी मस्जिद चं जे प्रकरण होतं किंवा 1993चे मुंबईचे बॉम्बस्फोट होते यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र अस्थिर झाला आणि शरदचंद्रजी पवार यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन मुख्यमंत्री बनावं लागलं आणि ही अस्थिरता भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री किंवा ऊर्जा मंत्री म्हणून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर 1995 साली भाजपा किंवा महायुतीचं जे वेळेला सरकार आलं त्यावेळी काँग्रेस निघून गेली म्हणजे तिचा म्हणजे जे गव्हर्नमेंट असतं त्याच्यामधला जो प्रादुर्भाव आहे तो थोडा कमी झाला आणि त्यानंतर शिवसेना महायुती भाजपाचं जी सरकार आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलं आणि 1999ला काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आहेत यांचं पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर विधानसभेवरती विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा अजित पवार कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांना या कॅबिनेट मंत्रिपदामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम मिळालं. त्यानंतर जर आपण बघितलं तर 2004 साली काँग्रेसच्या 71 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 71 जागा आणि काँग्रेसच्या 69 जागा असं एक समीकरण बनलं होतं आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आहे यांनी त्यांचा मुख्यमंत्री होत असताना देखील काँग्रेसला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली आणि त्यावेळी असं म्हटलं जाते की अजित पवार थोडे नाराज झाले त्यांच्या या निर्णयामध्ये आणि तिथपासून त्यांचा जो हा नाराजीचा सूर आहे तो पुढे असा वाढत गेला. त्यानंतर आपण बघितलं तर 2009 साली सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांनी जे अजित पवार आहेत आणि यांच्यामध्ये त्यांच्या नाराजीचा जो सूर होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरचा आपण असं म्हटलं जातं की जो सिंचन घोटाळा आहे तो अजित पवार यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा कलाटणी देणारा ठरला आणि त्यामध्ये असलेले जे अपव्यवहार आहेत किंवा या झालेले जे आरोप आहे यांमुळे त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला. त्याचबरोबर राज्य सहकारी बँक
यामध्ये फार मोठं कर्ज वाटप करण्याचा आरोप देखील अजित पवार यांच्यावरती झाला. त्यानंतर आपण बघितलं तर जे 70 आरोपी आहेत ते या 2 घोटाळे जे झाले त्यामध्ये आरोपीमधून गणले गेले आणि त्यानंतर अजित पवार यांनी यामध्ये राजीनामा देखील दिलेला आहे आणि डिसेंबर 1919ला या व्यवहारामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली. त्याचबरोबर ते बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर नॉट रिचेबल राहून नंतरला जर आपण बघितलं तर 27 सप्टेंबर रोजी त्यांनी पुन्हा राजीनामा दिलेला आहे आणि जे हरिभाऊ बागडे आहेत यांकडे त्यांनी आपला हा जो राजीनामा सोपवला आणि अशा प्रकारची जी नाराजी आहे ती अजित पवार यांच्यामध्ये आपल्याला बरेच वेळेला दिसून आली. त्याचबरोबर आपण बघितलं तर जे उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं जे सरकार बनलं त्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आणि यांच्यामध्ये आपण बघितलं तर सुप्रिया सुळे या वेळोवेळी अजित पवार यांचं मन वळवण्याचं काम करत होत्या. त्याचबरोबर 2023 साली महाआघाडीत पुन्हा एकदा एक मोठा विस्फोट झाला आणि 30 आमदार जे आहेत ते महायुतीमध्ये सामील झाले आणि आपण बघितलं तर पुढे राष्ट्रवादीवर जे अजित पवार आहे यांनी राष्ट्रवादी जे घड्याळ आहे त्याच्यावरती देखील आपला हक्क सांगितला आणि 2023च्या या निवडणुकीमध्ये त्यांनी पहाटेची जी घेतलेली शपथ होती ती देखील त्यांच्या आयुष्यात एक वेगळ्या राजकारणाच्या वेगळ्या कलाटणी मिळाली आणि हे जे त्यांच्या आयुष्यात घडलेले जे छोटे छोटे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांना पुन्हा एकदा नाराजगीकडे घेऊन जाणारं ठरलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गोष्टींनी एक वेगळं वळण घेतलं आणि त्यानंतर आपण बघितलं तर त्यांचे चिरंजीव जे पार्थ पवार आहेत यांनी जी महारत्नाची जी जमीन आहे याच्यामध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यानंतर देखील अजित पवार यांची जी प्रतिमा आहे ती थोडी खालावली गेली. त्याचबरोबर आपण बघितलं तर अशा प्रकारचं अजित पवार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गणलं जातं आणि राजकारणामध्ये आलेले जे हे चढ उतार आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळ्या वळणावरती घेऊन गेले आणि या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळ्या कलाटणी देऊन गेलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर या ज्या विमान दुर्घटना आहेत ज्यामध्ये त्यांचा आकस्मिक असा मृत्यू झाला किंवा म्हणजे असं कोणाच्या मनात देखील नव्हतं की जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जिनं शून्यापासून राजकारणाचा प्रवास सुरू केला, जी चांगल्या प्रकारची जिनं आपली हेल्थ ठेवली, ती व्यक्ती अशा प्रकारे आपल्यातून निघून जाईल असं कोणाच्याही मनात नव्हतं. पण त्यांनी केलेलं जे काम आहे त्यांनी राजकारणामध्ये विरोधी पक्षासोबत देखील हातजुळवणी केली असताना त्यांचा जो शब्दांवरचा जो प्रगड असा जो विश्वास होता किंवा त्यांच्या शब्दांवरती सरकारमधले लोक देखील कसे घाबरत होते किंवा त्यांची जी काम करण्याची जी पद्धत होती किंवा चुकीला चूक किंवा एखादी गोष्टी ठरवली तर ती करणारच असा त्यांचा जो ठाम विश्वास होता तो प्रत्येक वेळी आपण राजकारणामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या विमान दुर्घटना आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्यावेळी घडतात त्यावेळी ते असे अमूल्य जी माणसं आहेत ती महाराष्ट्र गमवून बसलेला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर माणूस घडण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय कठोर आणि लांबलचक असते आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत ते ज्यावेळी आपले कार्यकर्ते निर्माण करतात ती जी प्रोसिजर असते ती देखील खूप मोठी असते आणि म्हणून महाराष्ट्रातून अजित पवार यांचं जाणं एक कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी पोकळी निर्माण करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये त्यांचा असलेला जो राजकारणातील विचारांचा जो दबदबा आहे तो देखील आता आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला दिसेल किंवा त्यांचा सरकारला दिलेला पाठिंबा असून देखील सरकारमधले लोक त्यांच्या शब्दाला कसे घाबरत होते हे आता आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या विमान दुर्घटना आहेत त्या आपण जर बघितलं ते जनरल बिपिन रावत यांचं देखील अशा प्रकारे हेलिकॉप्टरमध्ये निधन झालेलं होतं. त्याचबरोबर संजय गांधी यांचं देखील 1980 साली अशा प्रकारचं निधन झालेलं होतं. त्याबद्दल आपण अजून मागे गेलो तर सुभाषचंद्रजी बोस, त्यानंतर विजय रुपाणी जे गुजरातचे उपमुख्यमंत्री होते त्यांचं, किंवा डॉक्टर होमी भाभा ज्यांना एक उत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून संबोधलं जातं,
त्यांचं देखील एका मोठ्या विमानामध्ये अशा प्रकारचं निधन झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये ज्या राजकारणी व्यक्ती असतील किंवा ज्या इतर व्यक्ती असतील, ज्या देशाला अमूल्य असं महत्त्वाचं जे आपलं ज्ञान आहे ते पोचवण्याचं काम करत असतात, आपला ज्ञानाचा अमूल्य वाटा देश घडवण्यासाठी ते करत असतात, त्यांचं जर संरक्षणाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर अतिशय महत्त्वाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये त्यांनी स्वतः घ्यावी लागेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी अजित पवारजी निर्माण करून गेलेले आहेत. त्यांचा जो एक व्यक्तिमत्वाचा जो ध्यास होता किंवा त्यांनी महाराष्ट्रात दिलेली त्यांच्या ज्ञानाची जी एक जाणीव होती, त्यांनी महाराष्ट्राला घडवण्यासाठी दिलेलं जे योगदान होतं ते आता आपणाला फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. आणि म्हणून संपूर्ण परिवाराच्या वतीनं, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं अजितजी पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, जे महाराष्ट्राला चांगल्या वळणावरती घेऊन गेले, त्यांना पुन्हा एकदा अनुमोदन देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचा विचारांचा वारसा असाच कोणीतरी पुढे घेऊन जावा, राजकारणामध्ये अशा प्रकारचा महाराष्ट्र घडेल असे राजकारणी निर्माण व्हावेत, त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना एक संयमाची भूमिका घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राला घडवावं लागेल, अशा प्रकारची मंगल कामना त्यांच्याप्रती व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.